tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. चेंडू गरम स्पॉट आहे आणि पहिल्या चेंडूवर प्रतीकची डावी यष्टी उद्ध्वस्त होतंय. What can I see? एक्झॅक्टली दुसरा चेंडू कसा असेल. बॉल पुन्हा एकदा तो रेडी आहे. समोर पाल सारखा एक चांगला खेळाडू आहे भाईंदर परिसरात, मनीष पाल. क्रिकेट केलाय मात्र तो हा पाडेड आहे आणि एक सोपा झेल आहे की मिड ऑफ रिजन मध्ये येतोय. थोडस जास्त अंडरस्टिमेट केले गोल पडला होता आणि तो खेळताना तिथे पालला थोडसा त्रास झाला होता. एवढा नवीन फलंदाज आपला फलंदाज तिथे मात्र आपण बघतोय येस वेट फॉर द अंपायर सिग्नल. एक्झॅक्टली ही यष्टीचे आहे किंवा नाही. मात्र हा चेंडू जर बघितला तर जेन्युइन डिलिव्हरी होत आहे. मात्र अजूनपर्यंत एकही धाव, 4 चेंडू झाले नाहीये. गट बॉल. हा चेंडू जर बघितला तर पामच्या मागून टाकलेली ही डिलिव्हरी होती. स्लोअर वन होता, लवकर खेळलेले आहेत लागते आणि गोलंदाजाच्या मनीष विशाल आपल्याला मात्र थोडासा नक्कीच बॅकफुटला जाऊन स्ट्रोक कंप्लीट केलाय. आपण बाउन्सर चेंडू आलेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. नक्कीच 2 धावाने थोडस हाईचं वाटेल कारण विशाल साडी विकेट काढण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. त्यावेळेला मात्र चांगला चेंडू झपकन आत येत होता ती गोष्ट बघितली आणि चेंडू मेरिट वर जाऊन खेळले. टॉम साइडला चेंडू स्टाइलिश पद्धतीने ट्राय केलं जात आहे. That's a good shot. That's a good shot. याच फटक्याची चेंडू जास्त वर पिच केला जातोय. यावेळेला हलका सॉफ्ट हँडने खेळलेला फटका आहे. 2 धावा नक्कीच पूर्ण होईल. That's a very good cricket by करण. यावेळेला पुन्हा ऑन साइडला अतिशय स्टाइलिश पद्धतीने चेंडूला टर्न केला. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. थ्रो दिला जात आहे. व्हेरी गुड थ्रो. 1 धावा समाधान. ॲटिट्यूड यावेळेला बॅकवर्ड जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. गोलंदाजाचं कौतुक कारण तो राऊंड किट गोलंदाजी. विशाल राईट अराउंड विकेट. पहिला चेंडू रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आखून टप्प्याचा चेंडू जास्त उसळी मिळते, जास्त बाउन्स होतोय. जो अराउंड विकेट. तर पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. दाद मागितली होती पंचांकडे. पंच असमत. नियम क्रमांक 26 च्या अनुषंगाने पंच विकेट. सामना करते फलंदाज विशाल राईट ऑफ विकेट. आता मात्र एक आगळ्या पद्धतीने ऑकवर्ड लुक मध्ये खेळतो चेंडू स्लिम मिड ऑफ चक्रामध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉलच्या स्वरूपात फलंदाज भादुतोय झेलच्या स्वरूपात. गौरवपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. एक धाव इथे पूर्ण होत आहेत. पुढचा चेंडू जयेश राईट ऑफ विकेट. आता मात्र चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. जास्त वर जातो चेंडू बळतोय. फॉरवर्ड स्पेल लक्षामध्ये अप्रतिम झेल चालतोय आणि राईट ऑफ अराउंड विकेट. आता मात्र पॉइंट बिहाइंड फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद होतोय. आणखी एक सुयश. आडव्या बेटना स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू बळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण साजेसे रिटर्न केलं जाते आणि फक्त 1च धाव लेफ्ट अराउंड विकेट. आता मात्र डावी यष्टी सोडून जातोय. यष्टी रक्षक देखील थोडासा चुकतोय. पंच आमच्याकडे स्वैर चेंडू असते. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैना. आता आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय. आउटफील्ड मध्ये चांगला क्षेत्ररक्षक नक्कीच झेल धरतीला दहाने करतो संदीप. आता मात्र चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बळतोय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये 1 डाऊन चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. नियम क्रमांक 19 च्या अनुषंगाने पंच घोषित करतायत चौकार. ते आगरी समाजातील एक नामवंत व्यक्तिमत्व. आगरी स्वरांचा सुमधूर क्रीडा रसिकांची थाप या फलंदाजाला मिळते. धावसंख्या पुढे सरताना पोहोचते 30 वर. धावगतीला एक चांगला आकार मिळतोय. 30 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू विनोद संदीप साठी लेफ्ट आर्म अराउंड विकेट. एक चांगला चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाला चुकवून. आता मात्र चेंडूला लॉक करतोय. चेंडू बळतोय ऑन अंतर क्षेत्रामध्ये. आता मात्र कुठलीच चूक करत नाहीये आणि अशा पद्धतीने नियम क्रमांक 32 च्या अनुषंगाने फलंदाज झेल
संदीप येतोय, क्लासिक बॅटिंग दाखवली होती डावकऱ्यानं. यावेळेला मात्र चेंडू एक लागते, साईड एक लागते, ईस्ट पंचांच्या बाजूने येते चेंडू. एकच जाऊन समाधान मानावं लागेल की त्याचा बांधा ऍज अ बॅट्समन तो किती एंटरटेन करतोय संदीप. व्हेरी गुड शॉट. मात्र चेंडू एअर मध्ये हिरेंद्र संधी आहे किंवा नाही संधी नाही. वन बाउन्स चेंडू सीमारेषी. अतिशय चांगली कामगिरी. पहिला चेंडू त्यांनी अतिशय स्टाईलिश पद्धतीने मध्ये खेळून यावेळेला त्यांनी बघितलं की इथे संधी आहे आणि तीन धावा मिळतील. Wait for the umpire signal. It's a 4 back-to-back boundaries by Deepesh. Absolute beauty होता. यावेळेला मात्र कॅप मध्ये नाहीये चेंडू. एक 10 विकेट मिळते. चौकारांची हॅट्रिक काही होत नाहीये. चेंडू शॉट प्लॅन डिलिव्हरी आहे. वाढ कॅट मात्र इथे सोपा झेल सोडला जातोय. एक तर आपल्याकडे धावा कमी आहेत आणि त्यानंतर सोपा झेल सुटते. चौकार नाबाद 5, दीपेश नाबाद 9. आपण एका स्टाईल इथे कव्हर मध्ये दाखवला जातोय. वेल प्लेड. हिरेन चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावा समाधान मानावं लागते. त्यावेळेला आउटसाइड ऑप्शन डिलिव्हरी होती. कट करण्याचा प्रयत्न होता मात्र इथे शॉर्टकट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवू शकला नाहीये आणि चेंडू जातोय सीमा रेषी. दीपेश साईड आउट खेळण्याचा प्रयत्न इथे पालाय. तोडीला झेल सोडतोय. कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटच्या मूड मध्ये दिसत नाहीये. वेट फॉर द अंपायर सिग्नल. 4 धावा वर जाऊन पोहोचली आहे. दीपेश भरपूर घाईत आहे. त्यांना माहिती आहे सामन्याला निश्चितच हा सामना कसा संपेल या गोष्टीकडे बऱ्याच रसिकांचं लक्ष. यावेळेला आउटसाइड ऑफ खेळलेले चेंडूला वेट फॉर द अंपायर सिग्नल. चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. तेव्हा स्वेप केलं जातं. यावेळेला पुन्हा एकदा तिथे एक छोटासा झेल सोडतायत. चांगले एफर्ट दिले होते तिथे. 10% दैव जर तुमच्या बाजूने असेल तर निश्चितच तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. यावेळेला मात्र कोणतीही चूक नाहीये. इथे बाद होतोय पहिला फलंदाज. दोन्ही कलाकारांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या दोन्ही कलाकारांसाठी. नो डाऊट. त्यावेळेला आपण एका आउटसाइड ऑप्शन डिलिव्हरी. येस वाईटचा इशारा. पंखांचे आपण बघतो पंख जे आहेत ते दिले जात आहेत आणि अशा रीतीने आणखी एक मदत समोरच्या संघाला. स्वागत. लॉक केलंय आणि इथे सामना संपताना दिसतोय.